न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आपल्या सगळ्यांची चिंता वाढवणारी। दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातलेला असताना त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे। कारण गेल्या 10 नोव्हेंबर पासून राज्यात दक्षिण आफ्रिकेतून तब्बल 1000च्या जवळ प्रवासी आले। त्या सर्व प्रवाशांचा शोध घेतला जात असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी दिली आहे। दक्षिण आफ्रिकेतून आलेले लोक कोणत्या भागात गेले त्यांचा शोध घेऊन त्यांची चाचणी करण्यात येणार असल्याचंही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलंय। ह्याच्यात हा केंद्राचा विषय आहेच, तरी देखील आपण आपल्या एअरपोर्ट्सना सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि गेल्या 10 दिवसात देखील ज्या ह्या देशांमधून सगळे पॅसेंजर आलेले आहेत त्यांना आपण संपर्क करणं सुरू केलेलं आहे। अर्थात जे कोणी इंटरनॅशनल पॅसेंजर्स येतात त्यांची आपल्याकडे माहिती असतेच, आपण डबल वॅक्सिनेशनची माहिती घेतो। आता त्यांना पुन्हा एकदा संपर्क करून की कोविड कोणाला झालाय का, कोविड सदृश्य काही कोणाला वाटतंय का, ह्याची देखील आपण माहिती घेतो, जेणेकरून ट्रेसिंग जे आहे ते आपण वाढवू शकू। नक्कीच दक्षिण आफ्रिका इथून 466 लोक आले, त्याच्यातले 100 लोक हे मुंबईतले आहेत। बाकी सगळ्या काही राज्यांच्या आणि काही महानगरपालिकेंचे मध्ये ते सगळे गेलेले आहेत। तिथे महानगरपालिकेने मुंबई हे सगळ्यांना कळवलेलं आहे। त्याच्यानंतर आत्ता जे मिळाले त्यांच्याशी त्यांचं कॉन्टॅक्ट घेतलेले आहेत, त्यांचं उद्या RT-PCR होणार। RT-PCRमध्ये जर हे वाटलं तर जिनोम सिक्वेन्सीचा जो तोही करणार। याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी सुष्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सुष्मिता, आतापर्यंत किती जणांचं ट्रेसिंग पूर्ण झालेलं आहे, काय याबद्दलचा अधिकचा तपशील आहे? खरं तर 10 तारखेपासून आतापर्यंत मुंबई एअरपोर्टवरती दक्षिण आफ्रिकेतनं आलेल्या नागरिकांची संख्या ही साधारण 1000च्या आसपास असल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। आता मुंबई महानगरपालिका या सगळ्या परदेशातून येणाऱ्या नागरिकांवरती लक्ष ठेवून आहे। त्यांना काही सिम्पटम्स जाणवत आहेत का यासाठी त्यांचं ट्रेसिंग केलं जाणार आहे, त्यासाठी यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आज चर्चेमध्ये होता तो म्हणजे 2 लसींमधलं अंतर कमी करण्यासाठी सुद्धा शिफारस केंद्र सरकारकडे केली जाणार आहे आणि या शिफारसीमध्ये 4 आठवड्यांच्या आत दुसरा डोस देण्यात यावा, जेणेकरून 15 जानेवारीपर्यंत संपूर्ण मुंबईकरांचं 2ही डोस घेतले जातील। अशा पद्धतीचं पत्रव्यवहार सुद्धा मुंबई महानगरपालिकेकडनं केंद्राला केला जाणार आहे अशी माहिती मिळालेली आहे। आता या नवीन व्हायरसच्या एकूणच प्रसार लक्षात घेता ओमायक्रॉनच्या बाबतीत आरोग्य यंत्रणा किती सतर्क आहेत याचा आढावा घेण्यात आलेला आहे। जे 2 रुग्ण आढळलेले आहेत त्यांचे नातेवाईकांचे सुद्धा सॅम्पल्स घेण्यात आलेले आहेत। साधारणपणे 400 ते 450 रुग्ण 400 ते 450 लोक जे मुंबई एअरपोर्टवरती आलेले होते हे मुंबईतलेच रहिवासी आहेत। इतर जे लोक आहेत ते देशात किंवा राज्यातील इतर अनेक भागांमध्ये राहत आहेत, त्यांच्याबाबतच्या सुद्धा सूचना राज्य सरकारकडनं दिल्या जाणार आहेत। परंतु पहिल्या टप्प्यामध्ये मुंबई महानगरपालिकेनं तर या 1000 सगळ्या प्रवाशांच्या माहितीला एकत्रितपणे गोळा करायला सुरुवात केलेली आहे। आता ज्या काही फ्लाईट्स येणार आहेत, काल रात्रीपासून आज आपण जर बघितलं तर या फ्लाईट्सवरती सुद्धा लक्ष असणार आहे, कारण कुठेतरी इतर देशांमध्ये 2 ते 3 देश असे आहेत की जिथे त्यांनी पूर्णपणे एअरवेजच्या बाबतीत काही महत्त्वाचे रिस्ट्रिक्शन्स टाकलेले आहेत। हवाई वाहतुकीबद्दलचा निर्णय केंद्र सरकारकडनं जरी घेण्यात येण्यासाठी आणखीन काही वेळ असा काही सूचना जरी आलेल्या नसल्या तरी सुद्धा सतर्कता म्हणून हे सगळ्यात पहिलं पाऊल उचललेलं आहे। सगळ्या हॉस्पिटल्सचं फायर ऑडिट होणार आहे। एकूणच आरोग्यविषयक सोयीसुविधांमध्ये औषधोपचारासाठीचे लागणारं साहित्य असेल, मेडिसिन्स असतील, या किती प्रमाणात आहे याचा सुद्धा आढावा घेण्यात येणार आहे आणि लवकरात लवकर मुंबईकरांनी लसीकरण घ्यावं यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत। नक्कीच, पण सुष्मिता, आता जी लोक दक्षिण आफ्रिकेतून भारतात येत आहेत त्यांना विलगीकरण कक्षात ठेवलं जात आहे, त्यांच्या टेस्ट कशा केल्या जात आहेत त्याबद्दलचे काय माहिती आहे? खरं तर एअरपोर्टवरतीच आता सगळ्यांची कोविड टेस्ट होणार आहे। RT-PCR असेल, अँटीजेंट असेल, अशा टेस्ट केल्या जाणार। ज्या ज्या ठिकाणी हे नागरिक आता जाऊन पोहोचलेले आहेत त्या ठिकाणच्या नागरिकांचं सुद्धा, तिथे राहणाऱ्या लोकांचं सुद्धा कोविड टेस्टिंग केलं जाणार आहे। टेस्टिंगची संख्या वाढवण्यात येणार आहे।
एअरपोर्टच्या जवळच वॅक्सिनेशन सेंटर्स आहे, तिथं काहींना वॅक्सिनेशनसाठी पाठवण्यात येणार आहे आणि कोविड सेंटर्स सोबतच कंटेनमेंट झोन्स किंवा वेगळी काही सुविधा यांच्यासाठी करण्यात यावी का क्वारंटाईन होण्यासाठी, तर त्यासुद्धा सोयी सुविधा आता सुरू करण्यात आलेल्या आहेत. काही हॉस्पिटलसोबत यापूर्वी सुद्धा आपण क्वारंटाईन करत होतो त्या पद्धतीने काही हॉस्पिटल्स असतील, काही हॉटेल्स असतील, अशा ठिकाणी आता क्वारंटाईनची परवानगी दिली जाणार आहे किंवा क्वारंटाईन केलं जाणार आहे. परंतु तसे सदृश लक्षणं असतील किंवा टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरची ही सगळी प्रक्रिया असणार आहे. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा त्यांचे सॅम्पल्स हे घेतले जातील, रिपोर्ट्स दिले जातील आणि जिनोम सिक्वेन्सिंगसाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण यंत्रणा तैनात केलेली आहे. त्यांचे जिनोम सिक्वेन्सिंगचे अहवाल सुद्धा अतिशय महत्त्वाचे असणार आहे, कारण त्याच्यातनंच कळेल ओमायक्रॉनचा हा रुग्ण आहे की डेल्टाचा हा रुग्ण आहे. नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पुढच्या बातमीकडे. राज्यात ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता उपाययोजना सुरू झाल्या असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटनं राज्यात शिरकाव केल्याची शक्यता असून दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून डोंबिवलीत आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडलाय. आरोग्य विभागाच्या तपासणीतून ही माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांची कोरोना चाचणी करण्यात आली. कुटुंबातील 6 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यापैकी 5 जण निगेटिव्ह आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तर एका नातेवाईकाच्या अहवालाची अजून प्रतीक्षा आहे. केडीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. काल आपण त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेलं आहे. पेशंटची कंडिशन एकदम व्यवस्थित आहे, तब्येत एकदम व्यवस्थित आहे, स्टेबल आहे. पेशंटचे जे क्लोज कॉन्टॅक्ट होते त्यांचे नातेवाईक आणि त्याच्या फॅमिली मेंबर्स यांचं आपण टेस्टिंग केलं, तर सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहे. एक्सेप्ट वडिलांचा रिपोर्ट अजून अवेटेड आहे, तो कदाचित 1-2 तासामध्ये आपल्याला प्राप्त होईल. आणि पेशंटचं जिनोम सिक्वेन्सिंगला आपण आज सॅम्पल कस्तुरबा लॅबला पाठवलेलं आहे. बातमी शाळेच्या संदर्भातली आहे. मुंबई पालिका शाळेतल्या शिक्षण ऑनलाईन होणार असल्याचं चित्र आहे, कारण प्रत्यक्ष शाळेत मुलांना पाठवायला पालक उत्सुक नसल्याचं समोर आलंय. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी 24,819 पालकांनी परवानगी दिली नाहीये, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाईन होणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई पालिकेतील 42,000 विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. 8वी ते 10वीच्या 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू झाल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून त्यातून ही माहिती समोर आली. 47,000 विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्याला संमतीपत्र दिलं की आमची मुलं शाळेमध्ये आम्ही पाठवू. त्या 47,000 मुलांच्या संमतीपत्र दिलेल्यापैकी 42,000 मुलं ॲव्हरेजली, म्हणजे काही दिवशी 42,000 मुलं आली, काही दिवशी 41,000 आली, काही दिवशी 34,000 मुलं आली आपली, असे ॲव्हरेज आपली 42,000 मुलं उपस्थित आहेत. 71 पैकी 42 गेल्यानंतर 29,000 जी मुलं आहेत ती घरी आहेत, परंतु ती ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. ती शाळाबाह्य नाही आहेत. आपण जी मुलं शाळेमध्ये आली 42,000 त्यांना आपण शाळेमध्ये शिकवतोय प्रत्यक्ष, आणि जी मुलं घरी आहेत 29,000 मुलं त्यांना आपले शिक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण देत आहेत, जे यापूर्वी सुद्धा आपण वर्षभर ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांना शिकवलेलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं या मागणीसाठी बेमुदत उपोषणासाठी बसलेले एसटी कामगार संघटनेचे नेते शशांक राव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. एसटीच्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी शशांकराव परळ डेपोत उपोषणासाठी बसले. त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन त्यांना उपोषणापासून रोखलं आणि ताब्यात घेतलं. सध्या शशांकराव यांना दादर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. एसटी कामगारांचं विलिनीकरणाचं जे गाऱ्हाण आहे ते सातत्यानं मांडलं जातंय आणि त्याच मागणीला पाठिंबा दर्शवण्यासाठी शशांक राव यांनी सुद्धा आंदोलन पुकारलेलं होतं, बेमुदत उपोषण पुकारलेलं होतं आणि पोलिसांनी मात्र त्यांचं हे उपोषण मोडून काढलेलं आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि दादर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं आहे. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रणाली, का त्यांना तिथून हटवण्यात आलं, काय नेमकं पोलिसांचं म्हणणं आहे? गेले कित्येक दिवस एसटी कर्मचारी हे त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत आणि विशेषतः विलिनीकरण हे त्यांचं प्रमुख म्हणणं होतं. आणि शासनानं जरी मदत देऊ केलेली असली तरी सुद्धा आता अनेक कर्मचारी असे आहेत जे त्या मागण्यांवर मान्य नाहीयेत, त्यांना विलिनीकरणच हवं आहे. याच मुद्द्यावर आज संघर्ष एसटी समितीचे आणि कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांनी बेमुदत
उपोषणाची हाक दिलेली होती. दुपारी साधारण 1:30 वाजेच्या सुमारास ते परळ बस डेपो जो आहे एसटीचा, इथं ते उपोषणाला बसले होते आणि तिथं पोलिसांनी मात्र त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. उपोषण करता येणार नाही असं पोलिसांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे दादर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन दादर पोलीस स्टेशनला बसवून ठेवलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की एसटीचं आंदोलन जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललंय. ते वेगवेगळ्या रंग धारण करत आहे आणि आता त्यात उपोषणाची भर पडली असती तर या आंदोलनाची धार अधिकच वाढली असती आणि म्हणूनच पोलिसांच्या वतीनं हे आमरण उपोषण अशा पद्धतीचं करता येणार नाही असं शशांकराव यांना सांगण्यात आलं आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. धन्यवाद प्रणाली, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी दिल्लीतून आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या अभूतपूर्व अशा गोंधळावरून विरोधी पक्षाच्या 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. संसदेचं हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत राज्यसभेच्या या 12 खासदारांचं निलंबन कायम करण्यात आलंय. निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे 5, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी 2 खासदारांचा समावेश आहे. शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांचा समावेश आहे. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, गेल्या अधिवेशनामध्ये घातलेला गोंधळ या अधिवेशनात महागात का पडला? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं राज्यसभेचे संख्याबळ बघता हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. कारण की गेल्या वेळी ज्या पद्धतीनं गेल्या लोकसभेच्या शेवटच्या दिवशी गदारोळ झाला होता, प्रचंड गदारोळ झाला होता, त्या गदारोळाची फुटेज अनुशासन समिती जी आहे राज्यसभेची त्यांनी ती तपासली आणि त्याच्या आधारावरती या 12 खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 2 खासदारांचा समावेश आहे, त्यामध्ये अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेसचे 6 आमदार आणि एक CPMचा आमदार आणि TMCचे आमदार खासदार अशा सगळ्या आमदारांचा समावेश आहे. साधारणतः 12 आमदारांचा समावेश आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते की या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी एक प्रकारे यातून पुढाकार घेता यावा आणि ज्या पद्धतीने कामकाज करता यावं यासाठी या प्रकारचा पाऊल टाकण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि एक प्रकारे सत्ताधारी पक्षाने एक शिकवण विरोधी पक्षाने दिलेली आहे की जर गदारोळ करा तर आम्ही निश्चितपणे कठोर कारवाई देखील करण्यासाठी मागे पुढे धजावणार नाही. बरं, पण येत्या अधिवेशनामध्ये याचा सरकारला कसा फायदा होऊ शकतो त्या दृष्टीनं ही पाऊल उचललं गेलंय? महत्त्वाचे काही जे विधेयक आहे जे अत्यावश्यक आहे, महत्त्वाचं म्हणजे ते पास करणे, ज्यामध्ये क्रिप्टोकरन्सी सारखं एक अत्यंत महत्त्वाचे विधेयक असल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्या विधेयकासंदर्भात पाऊल उचलण्यात आलेलं आहे अशी प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. सोबतच जे बहुमताचा आकडा जो आहे तो आकडा कमी पडू नये यासाठी कुठेतरी या खासदारांचं जे निलंबन करण्यात आलं संपूर्ण हिवाळी अधिवेशनाकरिता, त्यामुळे एकीकडे राज्यसभेचं संख्याबळ कमी झालेलं आहे, त्याचा फायदा थेट सत्ताधारी पक्षाने होणार आहे. संख्याबळ कमी झाल्याने विरोधकांचं संख्याबळ कमी झालं, त्यामुळे जे बहुमताचा आकडा जो होता तो वाढलेला आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षाचं बहुमत देखील वाढलेलं आहे राज्यसभेत. त्यामुळे हा मोठा फायदा राज्यसभेमध्ये सत्ताधारी पक्षाचा झालेला आहे, भारतीय जनता पक्षाच्या सरकारला झालेला आहे. नक्कीच त्याचमुळे ही मोठी कारवाई मानली जाते आहे. स्टुडिओ धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.